ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आव्हान तर त्यांच्या पुढे उभे राहिलं आहे। आम्ही ना महाविकास आघाडीला निवडून द्या म्हटलो, ना महायुतीला निवडून द्या म्हटलो। उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे। स्वतःची मुलं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे। मी नाही बघितलं ते, पण सत्कार जर म्हटलं तर तो कोणत्याही पक्षाचा असो, ते माझी भावकी थोडीच आहे। दरम्यान आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। कोण येतं आणि कोण जातं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीचे उमेदवार येतात। मी रस्त्यावर चालत असताना कोणीही येऊ तो पाहुणा आहे आणि मीही पाहुणाच आहे। ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणारही नाही। त्यामुळे पहिल्यासारखे मराठी आता राहिले नाही आहेत। आता फायदा घेऊ देत नाहीत। मी घेऊ देत नाही तर मराठी कसे घेऊ देतील? बाकीच्या काही राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक आहे। महाराष्ट्रात 5 टप्प्यात आहे आणि 5ही टप्प्यात त्यांना मोदींनाच आणायचे आहे। मी म्हटलं होतं, मराठ्यांना खेटू नका, ती चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत। माझ्या गोरगरीब मराठा लोकांवर गुन्हे दाखल केले, काहीही नसताना गुन्हे दाखल करण्यात आले। आरक्षण असून दिलं नाही, ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे। मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही आणि असं काय कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्याकडे उभा राहिले। कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो, ना महाविकास आघाडी। आपला अजेंडा स्पष्ट आहे, एवढे वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। जो सगळ्या शिवारीच अंमलबजावणीच्या बाजून असेल, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजून असेल, याला समाजानं सहकार्य करावं। आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं आणि मराठा समाजाला इशारा कळायला मराठा समाज बरोबर करतो। उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत। वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारले नाही, मी नाही बघेल त्यांना कोण होती आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या। आपण त्यांचा सत्कार स्वीकारला काय सांगितलं? मी नाही बघितलं, पण आता सत्कार जर म्हणला मग तो कोणत्या पक्षाचा असेल तो रस्त्यावर आले माझ्या का ओळख त्यांच्या माझी भावकी जोडीचे म्हणून आम्ही रोज मांगावर खोरपा लोक सगळ्यात म्हणून माझी ओळख कोणी माझ्या हातात हात देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही। कोण येत आहे कोण जाते माझ्या मतात हे नाही मत। मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा येतोय, महाविकास आघाडीचा येतोय। मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो, मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच। ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी। उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय? अरे दादा, पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता फायदे घेऊनच देत नाहीत। मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचं, मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच आम्हाला। हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे विशेष कट 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला आणि ह्या 15 वर्ष काजच वापर आणले आमचा। आता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिले, त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच, दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या वाटोळ केले, पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला, त्यामुळे समाज बरोबर ठेवी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आलं। राज्यामध्ये दौरे वाढत चालले आहे, आमच्याकडे कसं बघताय? आज सोलापुरामध्ये पंतप्रधानांची सभा झाली, त्यांचे दौरे पडले, मी का दौरे टाकणार नाही त्यांचे, पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्याची कधी गरज नाही पडली। दुसरी गोष्ट, ते त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडात आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला, त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आली। त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली। याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली, म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळे मोदी साहेबांवर एवढी बेतली। बाकीच्या राज्यात काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक, महाराष्ट्रात 5 टप्प्यात टाकली आणि 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचे। एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले। तुमच्यामुळे झाले. मी म्हणलो होतं मराठीला खेळू नका,
मी म्हणलो तुम्ही मराठ्याला खेटू नका, तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागते, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत, त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचा अधिकारी व्हावं, ते मायबाप माझं आरक्षण मागतो. त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, काही नसताना MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे, आरक्षण असून दिलं नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती आली. आंतरवाली सरडेतनं सुरू झालेला प्रवास आरक्षण आंदोलन चळवळ आता बेळगावपर्यंत जाते. राज्यापुरतं मर्यादित असलं तुमचं नेतृत्व आता कुठेकडे चाललं नेमकं आणि काय सांगणार तुम्ही? आता गोवा, दिल्ली, राजस्थान, सुरत म्हणजे गुजरात सुद्धा आहे पुढच्या महिन्यात. देश त्यांचा थोडा आहे, माझ्या जनतेचा आहे. मोदीजींनी या सभेत असं म्हणाले की OBC आरक्षण असेल, SC ST आरक्षण असेल, हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचा घाट आहे. आपण आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त अल्पसंख्याकांना देते, की मोदी फक्त वेगळं राजकारण करतायत? नाही, आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही, कारण मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही. पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी, आमची चांगली काडी लावली. आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली. यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे, इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या, या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी बेतली की मोदी साहेबाला महाराष्ट्रात सोडता येणार. इथंच मराठा जिंकल्याला, मी खरं सांगतोय, मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली. आता भीती निर्माण झाली, मताची भीती वाटली पाहिजे मराठ्यांना. माझी एवढी विनंती, असा पारा पाडणाराला पारकडे उभा राहायला पाहिजे. जे अण्णासाहेब पाटील काँग्रेसचे आमदार होते त्यांनी आत्महत्या केली तरी पुढच्या 20-22 वर्षामध्ये आरक्षण देऊ शकले नाही असा आरोप जो आहे तो माड्याचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांनी केलेला आहे. काय वाटतंय मग अशा सगळ्या? हे बघा, बलिदान तर आमच्या आरक्षणासाठी गेले, इथपर्यंत ठीक आहे. पुढच्या राजकीय मला माहित नाही, परंतु आमच्या समाजासाठी बलिदान गेले हे सत्य. आणि सगळे बलिदान 350-400 पोरांचे पण झाले, हे मी वाया जाऊ देणार. माझं फक्त आपल्या माध्यमातून एवढंच मोदी साहेबाला सांगेल, तुमचे जे भाजपाचे करते काही नेते त्याला थोडी समज दिली तर बरं होईल, नाही दिली तर तो फजिती तर होणारच आहे. दिली तर बरं होईल. द्वेष खूप भरला त्यांचा ठासून मराठ्यांविषयी आणि 12 बलुतेदारांविषयी, धनगर बांधवांच्या आरक्षणाविषयी बी मागच्या वेळी गाणे वाचत होते. कोणत्या तरी जिल्ह्यात ते काय गाणं होतं, काहीतरी वादा भूल गए असं काहीतरी गाणं लावलं होतं बघा. त्यांनाही सांगितलं होतं वादा केलता किंवा धनगराला आरक्षण देतो, मराठ्याला देतो. आम्हाला दोघा तिघाचा आहे कार्यक्रम. त्याला मोदी साहेबांनी सांगावं द्वेष जरा थोडा म्हणायला, म्हणजे त्यांची फजिती होणार नाही. जर असं सुरू राहिलं विधानसभेला मी मैदानात सप्रसापच करणार, सोडतच नाही. मराठा समाजाची नेमकी भूमिका आहे विधानसभेला तुमची भूमिका काय असणार आहे? मराठा समाजाची भूमिका काय असणार? माझा राजकारण मार्ग नाही, मला राजकारण करायचं नाही. पण सगळ्या स्वरीच अंमलबजावणी आणि मराठा आणि कुंडी एकच कायदा जर पारित आता आचार संपल्यावर नाही केला 6 जूनच्या 288 ला आम्ही येत आणि मैदानात मी स्वतः असणार, राजकारणात नाही पण मी देणार समाज बनवणार आहे. त्यात मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, दलित समाज आहे, 12 बलुतेदार आहेत, लिंगायत समाज आहे, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे. आम्ही एवढे बेकाल होतो, यांचा उलटा सुलटा कार्यक्रम लावला आता त्यांचीच भजी चालली, मी काय करू? माझा समाज मराठा समाजाचा सोलापूर नाही, पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सांगितलेलं की ही निवडणूक मी याच्यात नाहीये, ही समाजाच्या खांद्यावरती आहे. तुमच्या लेकरा डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. जो सगळ्या सोयरीचा अंमलबजावणी बाजून मराठा आणि कुंडी याच बाजून असेल त्याला सहकार्य करा. पण उभा राहण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस असं पाडा त्याच्या 5 पिढ्या तरी पुढच्या कधीच उभा नाही राहिला पाहिजे, इतक्या ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताची भीती पाहिजे, याच्यात नाहीच दिलं. मी कधीच म्हणलो नाही याला मदत करा त्याला करा, पंचायत पक्षाला करा, अपक्ष सुद्धा आम्ही दिला नाही, आमचा पाठिंबा पण कोणाला नाही. पण जर दिलं नाही तर मात्र विधानसभेला आम्ही मैदानात. मराठा समाजाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत, काही काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना काय सांगाल? तिथे कीड लागली ना आम्हाला, गोरगरिबाला. आम्हाला गोरगरिबाचं आमचं कल्याण त्यांच्यामुळे व्हायला. ही कीड लागलेली जी आहे ना, तिला धुतं आम्ही उघड्या पडायला लागले. आता ही लोकसभा आमच्यासाठी अशी मानली, आम्हाला नेमके चेहरे दिसले कोण कोणाचा, नेमका जातीचा आहे का पक्षाचा आहे.
या 1.5 महिन्यात कुंकड पळालाय, जातीच्या बैठकाला पळाला का, जातीचे काम करायला पळाला का, नेत्याच्या पॉम्पलेट घेऊन पळत झाला. तो जातीला बाप मानतोय, आणखी नेत्यालाच बाप मानतोय. हे उघडे पडलेत. हे आमच्यासाठी विधानसभेला चांगलं झालेलं आहे. आम्ही समाजाच्या बाजूने, समाजाला चांगला संदेश गेलेला आहे. समाजाला कळतंय कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं. माझ्या गोरगरिबाला न्याय दिसून मी हटत नाही, पण इथल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मराठ्यांचा द्वेष केला म्हणून मोदी साहेबांवरती वेळ आली. मोदी साहेबांनी यांच्यावर बारीक लक्ष देऊन मराठ्याचा द्वेष सोडून द्या म्हणा, नाही तर पुढच्या काळात पुरा सुपडा साफ करून आम्ही स्वतः मैदानात राहणार. नेमकी भूमिका काय मनोज जरांगे यांची? नाही, मी नाहीच ना, मी नाहीच. माझी स्पष्ट भूमिका, मी जे भाषणात बोलतो ते जीवनात बोलतो. मी अंधारातून काड्या नाही करत. याला मतदान करा, त्याला काय, कोणालाही करा, ज्याला पाडायचं त्याला तुम्हाला पाडा, पण लेकर डोळ्यासमोर ठेवा, आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. मताची ताकद दाखवा, पाडण्यात खूप मोठा विजय. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.